नमस्कार. अध्याय 2 सांख्ययोग. कर्मयोग विवेचन भाग 4. ओव्या आहेत 236 ते 244 आणि गीतेतला श्लोक आहे 41. मागच्या श्लोकात भगवंतांनी कर्मयोगाचं एक वैशिष्ट्य सांगितलं आहे. ते हे आहे की कर्मयोग्याला फक्त कर्म करताना दृष्टी बदलायची असते. एरवी संन्यास घेणाऱ्या मनुष्याप्रमाणे त्याच्या रोजच्या जीवनात काहीही बदल होत नाही. आता ह्या श्लोकात सद्बुद्धी म्हणजे काय आणि बुद्धी स्थिर नसेल तर काय होतं ते सांगणार आहेत. तर प्रथम आपण गीतेतला श्लोक ऐकूया. श्लोक 41. व्यवसायात्मिका बुद्धिरेके कुरुनंदन बहुशाखायनांताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. अर्थ: हे अर्जुना, व्यवसाय म्हणजे कार्याचा निश्चय करणारी बुद्धी. या मार्गात एक म्हणजे बुद्धी एकाग्र असावी लागते, कारण ज्यांचा बुद्धीचा अशा प्रकारे निश्चय होत नाही त्यांच्या बुद्धी म्हणजे वासना अनेक फाटा फुटलेल्या असतात आणि अनंत प्रकारच्याही असतात. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या ऐकूयात. ओवी 236. जेथ न संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्थ: ज्या बुद्धीत पुण्य आणि पापादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही, जी विचाराने सूक्ष्म आणि अति निश्चळ झालेली असते, जिला रजतमादी गुणांचा विटाळ नसतो. ओवी 237. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसारमय. अर्जुना, ती बुद्धी पुण्याईच्या जोरावर थोडीशी हृदयात प्रकट होईल तर संसाराचं भय नाहीसं होईल. ओवी 238. जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजाते प्रकटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणो नये. थेकुटी म्हणजे थोडी लहान. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान खरी, पण ती मोठा प्रकाश पाडते, त्याचप्रमाणे या सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही. ओवी 239. पार्था बहुती परी, हे अपेक्षी जे विचारशूरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. अर्जुना, विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात, कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. ओवी 240. आणिका सारिखा बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैवगुणे. ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात, पण परीस मात्र मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोगच लागतो. ओवी 241. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवघी, जैस्या गंगेसी उदधी निरंतर. अवधी म्हणजे सीमा. अमृत जसं दुर्लभ, त्याचप्रमाणे परमात्मा हा सुद्धा, जिचा शेवट म्हणजे अंतिम ध्येय आहे, ती सद्बुद्धीही दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रा वाचून निखालस अन्य गती नाही. ओवी 242. तैसे ईश्वरा वाचून काही, जिये आणिक लाणी नाही, एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. लाणी म्हणजे आश्रयस्थान, मुक्काम, शेवट. त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून अन्य आश्रयस्थान नाही, तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे बघ. ओवी 243. येरते दुर्मती, जे बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीये. विकरती म्हणजे विकार पावते. याहून अन्य जी बुद्धी ती दुर्बुद्धी आहे, ती अनेक प्रकारे विकार पावते. अविचारी असतात, तेच तिच्या ठिकाणी नेहमी आसक्त होतात. ओवी 244. म्हणून तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था,
आत्मसुख सर्वथा दुष्ट नाही. म्हणून पार्था त्यांना म्हणजे दुर्बुद्धियुक्तांना स्वर्ग, संसार आणि नरक हे प्राप्त होतात, पण त्यांना आत्मसुखाचं मुळीच दर्शन होत नाही. विवरण सूत्र 7 आहे. भगवंत सांगतात की कर्मयोगी मनुष्याच्या बुद्धीचा एकच निश्चय झालेला असतो. अभ्युदयपूर्वक निःश्रेयस हे एकच ध्येय त्याचं असतं. कर्तव्य निश्चित असतं आणि त्यामुळे त्याची बुद्धी एकमार्गी असते. स्वतःचा स्वार्थ, कामना काहीच नसल्यामुळे प्राप्तमुपासित या न्यायाने कोणतंही नियत स्वभावता सहज, स्वधर्मोक्त, स्वर्णोक्त आणि प्रकृती नियुक्त कर्म करण्याची वेळ आली तरी तो ते कर्म करण्यास सिद्धच असतो. भगवंत गीतेत म्हणतात की कार्याकाराचा निश्चय करणारी बुद्धी एकाग्र असावी लागते. या श्लोकात बुद्धी हा शब्द 2दा आला आहे. बुद्धी या शब्दाचं ज्ञान, वासना, समजूत, हेतू असे अनेक अर्थ आहेत. त्यातला एक व्यावसायित्मिका बुद्धी म्हणजे कार्याचा निश्चय करणारं बुद्धिरेंद्रिय. बुद्धी इंद्रियाने प्रथम योग्य अयोग्याचा निश्चय केल्यानंतर त्यानुसार कर्म करण्याची इच्छा मनात निर्माण होते. म्हणून इच्छा आणि वासना यांनाही बुद्धी असंच म्हणतात. आता पुढच्या चरणातील बुद्धयः या शब्दामागे कोणतेही विशेषण नाही आहे आणि त्यामुळे त्याचा अर्थ आहे वासना. ज्याची बुद्धी व्यवसायात्मिका नाही म्हणजेच स्थिर नाही. त्याचं मन स्त्री, पुत्र, धन, गृह, पशु वगैरे वेगवेगळ्या वासनांनी व्यग्र असतं. विषयांच्या कामना असल्यामुळे त्याच्या बुद्धीला फाटे फुटलेले असतात. त्यांची बुद्धी एकाग्र नसल्यामुळे त्यांचे काही विशिष्ट ध्येयही नसतं. ही सद्बुद्धी कोणती आहे तर तिचं स्पष्टीकरण ज्ञानदेवांनी केलं आहे. सुबुद्धीत पुण्य पापाचा प्रवेश होत नाही. रज आणि तमांनी ती युक्तही नसते. अतिशय सूक्ष्म आणि निश्चल अशी झालेली असते. या सद्बुद्धीला त्यांनी दीपकलिकेची उपमा दिली आहे. दिव्याची ज्योत लहान असते पण तिचा प्रकाश मात्र मोठा असतो व अंधारी खोली ती एका क्षणात उजळून टाकते. तशी ही सद्बुद्धी थोडी जरी हृदयात प्रकट झाली ना तरी अनेक जन्मींचा अंधार क्षणात नाहीसा होतो. पण ही परीस किंवा अमृत यांच्याप्रमाणेच दुर्लभ आहे. सद्बुद्धीची व्याख्या त्यांनी अशी केली आहे की जिये परमात्माची अवघी. परमात्मा हेच जिचं अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी. गंगेचं ज्याप्रमाणे समुद्र हे अंतिम ध्येय आहे त्याचप्रमाणे सुबुद्धीचं अंतिम ध्येय कोणतं आहे तर ते आहे परमात्मा. आणि याउलट मायेमध्ये रमणारी विकार अशी जी बुद्धी आहे ती दुर्बुद्धी. अनंत वासना पूर्ण करण्याच्या मागे लागलेले ते दुर्बुद्धी लोक, त्यांना चांगल्या कर्मांनी स्वर्ग किंवा वाईट कर्मामुळे नरक आणि पुनर्जन्म प्राप्त होतच असतो. त्याचं कारण काय आहे की ते वेदाने सांगितलेल्या काम्य कर्मांमध्ये आसक्तच झालेले असतात. वेदात काम्य कर्माचं इतकं आकर्षक वर्णन केलं आहे की त्याला हे लोक भुलतात. मनात मोह निर्माण होतो आणि ते काम्य कर्माच्या पाठीमागे लागतात. त्यामुळे त्यांना शांती सुखाचा लाभ कसा होतच नाही. आणि तेच भगवंत आता पुढल्या श्लोकात आपल्याला सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. ओम नमो भगवते वासुदेवाय.